गुड आफ्टरनून. इट्स अ फ्रायडे आफ्टरनून. डायरेक्ट आफ्टरनूनला यायचं कारण की सकाळी सकाळी लवकर आवरून घेतलं आहे सगळं आणि ध्रुव झोपला आहे तोपर्यंत म्हटलं थोडंसं डेकोरेशन करून घेऊया. डेकोरेशन बघून तुम्हाला कळलंच असेल की आज काहीतरी फंक्शन करायचं आहे. तर आज रुद्रला अन्नप्राशन करायचं आहे. म्हणजे फर्स्ट टाईम जे बेबी फूड आपण त्याला देतो ते सुरुवात करायची आहे. त्याच्यामुळे थोडंसं डेकोरेशन करून ते सेलिब्रेट करायचं आहे आम्हाला. त्याच्यामुळे थोडं डेकोरेशन करून घेते आणि कारण की तो जेवढा वेळ झोपतो तेवढाच वेळात मलाही वेळ मिळतो आहे. तर तेवढ्या वेळात पटपट करून घेऊया. हे आईंनी आणलं आहे सगळं हे प्रॉप्स वगैरे गावातून, कारण की मला जायला मिळत नाही. कारण की ध्रुव लहान आहे, तो कधी पण रडतो आणि अजून तो हँडल होण्यासारखा नाही आहे त्याच्यामुळे दुसऱ्यांकडनं. त्याच्यामुळे मी सहसा जाणं टाळते. सहसा म्हणजे जातच नाही आहे आणि जिथेही जाते त्याला घेऊन जाते. तर तिकडे त्याला घेऊन जाणं पॉसिबल नाही. त्याच्यामुळे आईंनीच हे सगळं आणलं आणि मस्त वाटत होतं हे. म्हणजे सगळं एकदम परफेक्ट मिळालं होतं त्यांना. हे एका बंचमध्ये झालं होतं ॲक्च्युली अन्नप्राशनचं. त्याच्यामध्येच हे सगळं होतं आणि मला फार कन्सेप्ट होता डोक्यामध्ये कसं करायचं काय करायचं. पण ऐन मोमेंटला कसं असतं जे अवेलेबल आहे आपल्याकडे त्यात आपल्याला करायचं आहे. पण मी आईंना बोलली सकाळी तर ते काल जाऊन घेऊन आल्या हे सगळं. तर त्याच्यामुळे हे डेकोरेशन एकदम छान झालं. एकदम जीव काढून आता घरामध्ये जे पण काही आहे काही आणलं होतं आम्ही बाहेरनं तो खाऊ सगळा त्याच्यात द्रोणमध्ये भरून त्याची एक डिझाईन तयार करून घ्यायची होती खाऊची. हा सगळा खाऊ अशा वेगळा वेगळा खाऊ पूर्ण वाट्यांमध्ये भरून भरून असा ठेवला होता. जसं 56 भोग ठेवतो आपण देवासमोर तसं ठेवले होते. याच्यातलं खाणार फक्त तो किमटीच होता जी अजून आली नाही आहे इथे. पण त्याच्यासमोर सगळं ठेवून असं छान डेकोरेशन केलं होतं. रुद्राच्या वेळेला हे नव्हतं काहीच झालं त्याचं, कारण की तेव्हा असं काही नव्हतंही. म्हणजे त्याचं अन्नप्राशन आम्ही जन्माष्टमी आणि हे फायनल लुक आहे. तर कसं झालं आहे डेकोरेशन मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. काही कमी झालं असेल तेही सांगा, छान झालं असेल तर तेही सांगा. मला मस्त असं फुलांची रांगोळीसुद्धा काढायची होती पण फुलं अवेलेबल झाली नाहीत. आईंनी आणली होती पण त्यांना मला माहिती नाही की मला नक्की काय करायचं होतं. तर त्यांनी फुलं थोडीच आणली होती म्हणजे त्याची रांगोळी नसती झाली. रांगोळीसाठी जवळपास 2 किलो असे 3 किलो असे फुलं लागतात कारण की त्याच्या फक्त पाकळ्या यूज होतात. तर मुलांची ते फार मस्ती चालू होती. त्यांना हँडल करत करत आम्ही सगळं करायचं ट्राय करत होतो पण ते काही होत नव्हतं. तर फक्त बलून राहिले होते तर मी बलून खाली आणलेच नाही कारण की बलूनवरनी मारामाऱ्या चालतात आमच्याकडे. त्याच्यामुळे मी वरतीच कॅरीकॉट होता तर मी वरतीच कॅरीकॉटला लावून नेऊयात म्हणून बलूनवरतीच ब्लो करून घेतले आणि ते 2-4च त्याला लावायचे होते म्हणून तेवढेच. तयारी करता करता कशी अवस्था झाली आहे. आता आवरायला वरती आली आहे. पहिले मी आवरून घेते आणि मग ध्रुवला आणि रुद्रला प्रियांला कपडे घालायचे तर मग ते करूया. आधी स्वतः आवरून घेते. दम लागला मला. कशी झाली तयारी मला नक्की कमेंट करून सांगाल. रील काढायला मी फोटोग्राफर बोलावला होता. तो फक्त रील्सच काढतो म्हणून त्याला बोलवला की छान अशी रील मला हवी होती. मीही काढेल पण मग कसं होतं की मी ते करणार मी रील पण काढणार तर मग ते थोडं जमलिंग होतं आणि तेवढं डेडिकेशनने आपण ते करू शकत नाही जेव्हा कार्यक्रम आपला स्वतःचा असतो. हे ध्रुवीला खाऊ घालायचं मी आधी नैवेद्य दाखवला देवाला दाखवलं सांगितलं की त्याला पहिल्यांदा मी खाऊ घालते सगळं सुखरूप होऊ दे. आणि आता ध्रुवी आलाय आणि छान त्याचे असे शॉर्ट्स घेता येत ते. ध्रुवी ध्रुवी नको नाही लल्ला तू आम्ही व्हिडिओ घेतो. हे बघ माझी हाची केस आताची केस पाहिजे ना तुला. हस मग हस लवकर. गट्टुडी तो पायाने ट्राय करतो बोलून दे त्याला. हळू तू खाली बघा.
रिहान मध्ये नको येऊ. अरे बाजूला म्हणा स्माइल आई. प्रियान मम्मीच्या बाजूला जा फोटो काढायला. ए प्रियान जा ना काय. चल फोटो हा देईल नंतर फोटो स्माइल. चिकू जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. व्हेरी नाईस. पप्पा बस रे बस पप्पा नका आले 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 आले. थोडंच एकदम व्हेरी गुड. एक दोन फक्त हे ड्रॉप टाक. थोडस त्याच्यात देऊच म्हणजे देऊच नका काय. इथे बस बस जा. पुढे सर जवळ जा जा इकडे सर अजून पुढे जा पुढे जा पुढे समायाच्या मध्ये इकडे या साईडला ना थोडं हा जा पुढे लांब जाईल ना पुढे जाईल ना. जाऊ दे. एकदम मग त्याच्या तोंडाला लागेल. व्हेरी गुड. जय श्रीराम. प्रिया चल प्रिया तू बाकी बेटा चल. वाव. प्रिया तू बाकी चल. नाही ग नाही त्याला हात नको पकडून प्रिया. तोंडाला लाव. प्रिया लेफ्ट हँड त्याचा हात पकड. तो पकड त्याचा हात. हा व्हेरी गुड. आतमध्ये असा गरोबा ठीक आहे. हाच 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 आजी गुगु. ए गुगु थांब असा हां असा. कुकुडी 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 सोनली आजी. जुवी हे बघ इकडे बघ. येतोय का रे? थांब. हॅलो येतोय का घरी? हा? आणि ना मला हे सगळं फ्रॉड असतं. मार्शमेलो होतं आणि मला मार्शमेलो बस बस एकच घे त्याच्यातून. एक दोन बस बस. अरे कॉटन असो काय असतो पण ते कोमल असा सगळा खाऊ आम्ही परत पॅक करून आणि आम्ही बाहेर गेलो खायला. कारण की आम्हाला 2-2.5 तास ते करण्यातच गेले. त्याच्यामुळे बघ बाबा बोलले जाऊ दे आता काही बनवू नका, चला आपण काहीतरी थोडं छोटं मोठं बाहेरूनच खाऊन येऊ. तर आम्ही आलो आता. मुलांना पिझ्झा खायचा होता, कोणाला सँडविच खायचं होतं, कोणाला डोसा खायचा होता. तर आमच्या इथे एक स्कूल आहे, त्याच्यासमोर असे सगळे कॅफे आहे छोटे छोटे. तर आम्ही तिथे आलो आणि तिथे आम्ही रुद्राला पिझ्झा, डोसा, प्रिहानला मॅगी खायची होती. मॅगी तर घरी पण मिळते, ॲक्च्युअली त्याला पास्ता खायचा होता पण पास्ता तिथे मिळाला नाही, त्याच्यामुळे मॅगी असं बरंच काय काय छोटं मोठं मागवून घेऊन आणि मग खाऊन घरी आलो. ॲबसेंट होते ना कार्यक्रमाला, त्यांचा असा फोटो एक काढावा लागतो. थांब. हे बघ
तर चला आजचा दिवस असाच छान गेलेला